धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी माझगाव कोर्टामध्ये केलाय। धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारलं पण त्यांच्या आईशी लग्न झालेलं नाही असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलाय। मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत असा सवाल कोर्टाने केला। दरम्यान या प्रकरणात पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद। धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंशी अधिकृत लग्न केलंच नाही, जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? कोर्टाकडून विचारणा, मग ही 2 मुलं कुणाची? करुणा मुंडे मुलांच्या आई आहेत की नाही? ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। राजश्री मुंडे या धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी आहेत। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारतात पण मुलांच्या आईशी लग्न केलं नाही। कोर्टाचा सवाल, मुलं त्यांची आहेत असं म्हणतात मग करुणा मुंडे आई कशा नाही? ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा मुंडेंचं अधिकृत लग्न झालेलं नाही। कोर्टाचा सवाल, मग त्या 2 मुलांचे आईवडील कोण आहेत? ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। करुणा मुंडे वर्षाला 15 लाख उत्पन्नावर टॅक्स भरतात, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही करुणा मुंडे पोटगी मागतात। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। करुणा मुंडेंची अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे, त्यांच्याकडे निवडणूक लढवायला देखील पैसे आहेत। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंचे वकील। एका व्यवसायात करुणा मुंडे यांनी 3 कोटी गुंतवलेत, त्यांना पोटगीची गरज काय? ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे करुणा मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद। 1998 मध्ये करुणा यांचं लग्न धनंजय मुंडे यांच्यासोबत झालं होतं, त्यानंतर अपत्य झाली। कोर्टाचा सवाल, धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे करुणा मुंडेंचे वकील। सगळे पुरावे आम्ही सादर करू, आम्हाला वेळ हवाय। कोर्टाचे आदेश, पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा। आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे। न्यायाधीश साहब पण मतलब हंस दिए थे न्यायाधीश साहब खुद, और न्यायाधीश साहब ने खुद बोला कि बच्चे उनके हैं और पत्नी नहीं है, ऐसा कैसे हो सकता है? तो ये पुरावे सारे मैं आने वाली 5 तारीख को सादर कर दूँगा। ये माझे वकीलचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, ज्या त्यांनी अगोदर सबमिट नाही केले, तर मी लक्ष देऊन ते पूर्ण पुरावे सादर करणार आहे। जसं की आमच्या जॉईंट अकाउंट आहे HDFC बँकमध्ये, धनंजय मुंडेची 1 कोटीची बजाज एलियन्सची पॉलिसी आहे, ज्याच्यावर मी नॉमिनी म्हणून, पत्नी म्हणून नॉमिनी आहे। त्याच्या सगळे पेपर पुरावेवरती मी बायको आहे। धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या कोर्टमध्ये याचिकेवर युक्तिवाद झाला, त्याच्यामध्ये जजने बोलले आहेत की तुम्ही लग्नाच्या पुरावे सादर करा, नंतर सुनवाई होणार। काय भूमिका तुमची? नाही, आता ते त्यांचा वैयक्तिक वाद आहे आणि मला वाटतं जर खरंच लग्न झालं असेल आणि त्याचे काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि त्याच्यात काहीच शंका नाही। कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये सध्या वाद सुरू आहे। कुणाल कामरानं कायद्याला सामोरं गेलं पाहिजे याबद्दल कुणाल कामराशी मी कालच बोललो असं संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊत हे कुणाल कामराच्या संपर्कात आहेत। शिंदेंच्या बदनामी मागे ठाकरेंची शिवसेनाच आहे असा आरोप संजय निरुपम यांनी केलाय। कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही, देशाच्या बाबतीत। कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात। आम्ही सुद्धा सहन केलेले आहेत। तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे। विद्यमान उपमुख्यमंत्री और आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची विटंबना केली आहे, त्यांच्या चरित्र हनन केलेलं आहे। याच्या मागे उबाठाचा हात आहे। उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वीकारलेलं आहे की आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत। कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या, 3rd डिग्री काय 4-5 डिग्री जी प्रशांत कोरंडकर साठी मुंबई पोलिसांनी म्हणजे राज्य पोलिसांनी राबवलेली आहे, तशा प्रकारचीच 3rd डिग्री कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे आणि सत्य त्याच्या तोंडातून वगळून घेतलं पाहिजे। प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं। त्यांचं परिवहन खातं आहे, परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत। तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या। तुम्ही फार किरकोळ लोक आहात, तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात।
कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का, खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून. वाघ्या कुत्र्याचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही असं उदयनराजे म्हणाले आहेत. रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. वाघ्या कुत्र्याची कथा सत्य असल्याचं संभाजी भिडे म्हणाले. दरम्यान वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत वाद न करता मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे. परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ्या? जर समाजी एक लक्षात घ्या, त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे. पण काय असेल ते करा ना, आणि तो योग्य तो निर्णय घ्या. हाय काय त्यात? मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे. त्यामुळे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात, इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा, असं काही नाही. सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे. बसून मार्ग काढला पाहिजे. आता लय दुसरे सुद्धा आहेतच. एक जण बोलल्यावर मी जास्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. बोलतायत आता कुत्र्याचं मांजराचं, आता हे काय, आता हे याच्यावर जातीय तेढ निर्माण करायचा की काय काय जणांना. पण एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणानं सांगतो, संभाजीराजे एकाकी नाहीत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये याच अधिवेशनामध्ये कायदा का बनवला नाही असा सवाल उदयनराजेंनी आपल्या सरकारला केला आहे. अधिवेशन बोलावून कडक कायदा करा, महापुरुषांचा अवमान होताना दिसत नाही का, बोळ्यांना दूध पिताय का, असा संतप्त सवालही उदयनराजेंनी सरकारला केला. तर संबंधितांना कडक शासन करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. अधिवेशनात, ह्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? हे एक विशेष अधिवेशन बोलून तात्काळ हा कायदा पारित करावा. कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स 10 वर्षाची शिक्षा, तरच त्यांच्या विकृतीला आळा बसणार आहे. हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. हा जर कायदा जर बनवला तर हा पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल. खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे. ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे. उदयनराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षातल्या जबाबदार लोकांचं जे लिखाण आहे त्या संदर्भात उदयनराजे बोलणार आहे का, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे जे लोक होते त्या विचारांच्या विरोधाच्या विचारांच्या मुशीतूनच भाजप कुठेतरी तयार झालेला आहे.
तर महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी केलं होतं. सर्वधर्मीय नव्हते असं म्हटलं काय प्रश्न? हो हो नव्हते, काय नव्हते, सर्वधर्मीय नव्हते. ते आम्ही चिकटवलंय. तर हिंदूवादी आणि हिंदू धर्म हा, मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे. महाराजांनी कधी जात धर्म भेदभाव अशा पद्धतीनं केलेलं नव्हतं. त्यांच्या एकंदरीत महाराजांच्या जो इतिहास लिहिला गेलेला आहे किंवा इतिहासात जे काही पानं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची, धर्माची, पंथाची लोकांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या करता मनापासून महाराजांना साथ दिलेली इतिहासामध्ये नोंद आहे. कृपा करून महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराज सर्वांचे होते. प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रॉल्स रॉईस आता पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलंय. तुषार कलाटेंच्या मुळशी तालुक्यामधील फार्म हाऊसमध्ये ही अलिशान रोल्स रॉईस कार उभी आहे. कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या कारची देखील चौकशी करण्यात आली. मात्र त्याने या कारबाबत माहिती देण्यास नकार दिला. प्रशांत कोरटकरकडे असलेली रॉल्स रॉईस सापडली. कोरटकर जवळ असलेली रॉल्स रॉईस तुषार कलाटेंकडे. तुषार कलाटे पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक. सध्या ही कार तुषार कलाटेंच्या मुळशीतील फार्म हाऊस मध्ये पार्क आहे. WB02AB123 क्रमांकाच्या कारसोबत कलाटेंचे अनेक फोटो आहेत. कोरटकर कलाटेंचेही फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये मनोहर भोसलेही दिसतोय. मनोहर भोसलेंवर भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. कोरटकर सोबत 3-4 महिन्यांपूर्वी भेट झाली होती असं तुषार कलाटेंनी म्हटलंय. कार सोबत फोटो काढू का म्हणून कोरटकरनं विनंती केल्याचं तुषार कलाटे म्हणाले. गाडी घेऊन चक्कर मारू का विचारलं तेव्हा मी गाडी दिली असं कलाटेंनी म्हटलंय. 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता. मी कार्यक्रमाला निघालो होतो. तर त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी ओळख करून दिली की हे पत्रकार आहेत असे. तर ते म्हटले मला या गाडीत एक फोटो मिळेल का, एक चक्कर मिळेल का. मी म्हणलं ठीक आहे मारा तुम्ही. त्यांनी एक चक्कर मारली. त्याच्याबरोबर ते म्हणले एक फोटो घेतला तर चालेल का. म्हणलं फोटो घेतला तर काय मला अडचण नव्हती. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचे माझे काही कसले आर्थिक कसलेच संबंध नाही. रॉल्स रॉईस महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे. समृद्ध जीवन कंपनीच्या महेश मोतेवारवर 4,700 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. मी गाडी कशी घेतली हे पोलिसांना सांगेन असं तुषार कलाटे म्हणाले. पोलिसांकडून काही तुमची चौकशी झाली की किंवा काय सांग? नाही, आता सध्या मला कुठल्याही पोलिसांकडनं कसलीही चौकशी नाही झाली. आणि चौकशी झाली तर मी सामोरे जाऊन जी वस्तुस्थिती खरी आहे ती मी त्यांना सांगेल, दाखवून देईल. माझ्याकडे जे पुरावे आहेत, मी गाडी कशी घेतली, काय घेतली, याचं सगळं मी विश्लेषण एकदम पेपरनुसार मी प्रेझेंट करेल.